तुम्ही प्रशासनाचं बघा, तुम्ही कोणाच्याही संकेतस्थळ वेबसाईट्स बघा, महाराष्ट्र सरकार घ्या, मुंबई महानगरपालिका घ्या, जेव्हा इंग्रजीतला सगळा मजकूर एखाद्या वेबसाईटवर पूर्णतः मराठीत येतो किंवा आणावा लागतो, तेव्हा ती भाषा त्या अनुवादासाठी पोटाची भाषा होते. जर ती पोटाची झाली तर ते करणाऱ्या माणसाला ती भाषा शिकावी लागणार आहे. तुम्ही साधं बँकांचं एटीएम बघा, एटीएम वरचा पहिला पर्याय इंग्रजी आहे, दुसरा पर्याय हिंदी आहे, तिसरा लोकांच्या रेट्याने मराठी आहे. तुम्ही अनेक बँकांची एटीएम बघा, मराठीचा पर्याय क्लिक करता येतो, पण मराठीचा पर्याय क्लिक केल्यावर पुढचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होत नाही. आता लोक असं म्हणतील की याच्यात काय प्रॉब्लेम आहे. हे भाषेचं दृश्यात्मक स्थान आहे. तुमची भाषा कुठं कुठं दिसली पाहिजे, तर होर्डिंगवर दिसली पाहिजे, दुकानांच्या पाट्यांवर दिसली पाहिजे, लोकांच्या व्यवहारात दिसली पाहिजे. ती अशी हळूहळू पुसली जाते, तेव्हा लोकांच्या मनामध्ये आता आपली भाषा उरणार आहे का, अशा प्रकारचा गंड निर्माण होतो. या गंडाचा एक भाग भीतीचा आहे. आता ही भीती राजकीय पुढारी वाढवतात का, तर वाढवतात. ही भीती सामाजिक संघटना काही वेळेला वाढवतात का, तर वाढवतात. पण म्हणजे भीतीच नाहीये किंवा धोकाच नाहीये आणि लोक धोका निर्माण करतात, असं घडत नाही. त्यामुळे धोका आहे, जिथं धूर आहे तिथे आग आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये हा धोका असतोच आणि त्याशिवाय या प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये येत नाही. आता आपण ज्या काळामध्ये बोलतो आहोत तो काळ अशा प्रकारच्या टोकाच्या भीतीचा आहे असं मला वाटतं.